पोलीस यंत्रणेच्या तपासामध्ये जे जे कोणी दोषी सापडणार त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित असतं. त्याचाच एक भाग म्हणून आज पोलीस यंत्रणेला या संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनामध्ये जे कोणी कटकारस्थान केलं, जे कोणी सापडले त्यांच्यावर मोकोका लावला पाहिजे, ही जी सर्वांची मागणी होती. याच्याप्रमाणे तपासामध्ये त्यांना आढळलेलं दिसते आणि तपासाचा भाग म्हणून पोलीस यंत्रणेने यांना मोकोका लावलेला आहे. खुनाच्या गुन्ह्यामध्ये देखील त्यांना आता एसआयटी ताब्यात गेला आहे. आता आज एसआयटीने कोर्टातच म्हणलं गेलेलं आहे की खुनाचा कट रचण्यामध्ये हे सामील आहे, त्याच्यामुळे आम्हाला यांना ताब्यात घ्यायचा आहे. त्याचा भागच तो आहे, त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक त्याच्यात आलेले आहेत. आता परळीमध्ये बंद पुकारण्यात आला, काही ठिकाणी अशांतता पसरली आहे, काही दंगल सदृश परिस्थिती नाही, हे काही मुठभर समाजकंटकाचं काम आहे. ही उत्स्फूर्त असं लोकांनी कुणी बंद केलेल्याचा भाग नाहीये. मी आता आपल्या वाहिनीची ज्या माध्यमातून बघितलं की 50-50 पोरं असे काहीतरी मोटरसायकलवर दाब देत होते, बंद कर वगैरे असं बघितलेलं. तर या समाजकंटकावर पोलीस यंत्रणेचं नियंत्रण असेल. आमच्या बीड जिल्ह्याचे पोलीस सुद्धा खूप जागरूकतेनं काम करत असतील. SP साहेब सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. सकाळी पण माझं SP साहेबांचं बोलणं झालेलं. आज बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते जमावबंदीचं कलम सुद्धा लागू आहे. जमावबंदीचं कलम लागू असताना कुणी जर एखाद्याला आंदोलन करीत असेल तर ते नियमाप्रमाणे करतात का कसे हे मला सांगता नाही यायचं, कारण त्याला परवानगी घेतलेली का परवानगी दिलेली काय पोलीस यंत्रणा सांगू शकेल. पण असं कुणी करू नये, त्याच्यामुळे अशांतता असायचं काही कारण नाही. आणि उत्स्फूर्त लोक जनतेनं बंद करणं हा भाग वेगळा आणि अशा दडपशाहीनं बंद करायला लावणं हा भाग वेगळा. पण असं कोणी होणार नाही. आणि लोकांना पण माझं आव्हान आहे आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून की बीड जिल्ह्यातल्या संबंध जनतेने कायदा व सुव्यवस्थेला कुठेही बाधा पोहोचणार नाही अशा पद्धतीचं हे करावं. आपला सामाजिक सलोखा राखला पाहिजे. सर्वांनी अगदी पूर्ण एकत्रित येऊन हे जे पुढं जी काय लढा होणार आहे याच्यासाठी आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. कायद्याप्रमाणे जे काही कारवाई होते त्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष ठेवून राहिलं पाहिजे. विनाकारण आपण काही करणं करता सर्वांनी एकत्रित येऊन राहिलं पाहिजे. नाही, आता कोण अडकवणार? सरकार माझं आहे, सरकारला त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्याचं उत्तर सरकार देऊ शकेल, मी नाही. आणि आमचं म्हणणं आहे की आमचा माणूस गेलाय त्याला न्याय पाहिजे, ही सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माची मागणी आहे, संबंध महाराष्ट्राची मागणी आहे. त्याच्यामुळं ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली, माणुसकीला न शोभणारी घटना केली, क्रूर हत्या केली, टॉर्चर करू मारलंय. त्याच्यामुळे मारेकरला फाशी झाली पाहिजे. जो कोणी मास्टर माइंड आहे सापडला पाहिजे, ही आमची मागणी. आता एक जण सापडत आहेत, एक जण ऍड होतात. पहिले 7 होते, 8 झाले, 9 झाले, आता आणखी किती होणार आहेत हे आपण बघू ना. कारण यांना कुणी पळून जायला साथ दिलेली आहे, कुणी शेवट ते कुणाचा जो कट रचला गेला त्याविषयी कोण होते, कुठं रचला गेला, ही कशी याची सुरुवात झाली. आमच्याकडे जी प्रथमदर्शनी लक्षात आलेलं आहे 29/11 जो काही ही झाला त्या दिवसापासून चे पूर्ण घटनाक्रम काय. 29/11 त्यांना काय खुंडणी मागितली गेली, त्यांना दाब दिला गेला. 6 तारखेला थोडं तिथं काही भांडणं झाले गेले. 6 तारखेला त्या कंपनीच्या आवारात जाऊन कुणी भांडणं केले, त्याच्या बाहेर कोण होतं, कुणाच्या किडनॅपिंग करताना गाड्या कुणाच्या होत्या, कोण मालक होता, त्याचा ड्रायव्हर कोण, ती मध्ये कोण, ह्याचा तपासी मारताना तिथं कोण होतं, यांची बॉडी टाकली तिथं, पळून गेले तिथं. या सर्व घटनाक्रमाक यांनी कुठं गेले, गुजरातला गेले, मुंबईला राहिले, पुण्यात राहिले, कुणाच्या इथे राहिले, कसे राहिले, यांच्या इथे कसे राहिले, या सर्व गोष्टीचा तपास झाला पाहिजे. आता बरेच काही प्रकरण येतात. आणखी एवढे एक प्रकरण आहे, काल कुठं आणखी त्या हार्वेस्टरचा मुद्दा येतोय. असे भरपूर प्रकरण निघणार आहेत. आता एक लोक हिंमत करतायत. अगोदर हिंमत नव्हती लोक आहेत, आता हिंमत, आता उद्यापासून बघा आता हिंमत आणखी वाढेल.